स्वाद होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी येथे मी कोथिंबीर, 10-12 लसूण पाकळ्या, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून जिरे घेतले आहेत आणि याचे वाटण करून घेतले आहे. असे वाटण करून घ्यायचे. पारंपरिक गावाकडच्या पद्धतीने तिखट मिठाच्या पुऱ्या करताना ज्वारीचे पीठ जास्त घेतले जाते. 4 कप ज्वारीचे पीठ घेणार आहोत. 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन घेतले आहे. आता हे सर्व आपण पीठ मिक्स करून घ्यायचे. यामध्ये चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून तीळ, वाटण, अर्धा टीस्पून ओवा हाताने कुस्करून टाकायचा, चिरलेली भरपूर कोथिंबीर, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन यामध्ये टाकायचे. आता हे चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे. पीठ सैल करायचे नाही, अगदी घट्ट असले पाहिजे पीठ, म्हणजे मग आपल्या पुऱ्या खूप छान होतात. असे घट्ट पीठ मळून घ्यायचे. पिठाच्या गोळीला तेलाचे बोट लावून पुरी लाटून घ्यायची. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही अशा थापूनही करू शकता. तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे मस्त कशा आपल्या खुसखुशीत झाल्यात.